औषध नाही, इंजेक्शन नाही, आता ऑपरेशन शिवाय पाठ आणि मानेच्या दुखण्यापासून आराम मिळवा. NC वेलनेस सेंटर, नवल पेट्रोल पंपासमोर, रेल्वे लाईन, सोलापूर. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मंगळवारी म्हणजे उद्या सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहेत. हरिभाई देवकरण प्रशालेच्या मैदानावर स्थानिक स्वराज्य संस्थेचे सदस्य आणि पदाधिकाऱ्यांचा सत्कार होणार आहे. या अनुषंगाने हेरिटेज मंगल कार्यालय या ठिकाणी पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी रविवारी शहर व जिल्हा भाजप पदाधिकाऱ्यांची बैठक घेत दौऱ्याबाबत चर्चा केली. तसेच सभेच्या ठिकाणी पाहणी देखील केली. सोलापूर महानगरपालिका, जिल्हा परिषद, नगरपालिका, पंचायत समिती यावर भाजपला प्रथमच मोठे यश मिळाले. महापालिकेत, जिल्हा परिषदेत बहुमताने सत्ता मिळवली. त्या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या यशाच्या शिलेदारांचा सत्कार मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार आहे. बैठकीनंतर पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी कार्यक्रम स्थळाची पाहणी केली. यावेळी आमदार विजयकुमार देशमुख, आमदार समाधान अवताडे, आमदार सचिन कल्याण शेट्टी, माजी आमदार राजन पाटील, माजी आमदार प्रशांत परिचारक, शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर, जिल्हाध्यक्ष शशिकांत चव्हाण आदी उपस्थित होते. तसेच देवेंद्र कोटेही उपस्थित होते. मुख्यमंत्री बार्शी येथे होणाऱ्या भगवंत महोत्सवासाठीही उपस्थिती लावणार आहेत. आणि आता अवस्था अशी व्हायला लागली होती की मी बसत किंवा उभं राहत नव्हतो, तर जास्तीत जास्त झोपून राहायचा प्रयत्न करायचो. सलगपणे आपण एखादं काम करायला लागलो की बॅकमध्ये पेन येतोय. सुरुवातीला मी त्याला इग्नोर करायचा प्रयत्न केला. त्याच्यानंतर मला जाणवलं की इग्नोर करून हे काही कमी होत नाही. या ट्रीटमेंटच्या दरम्यान मला कुठल्याही गोळ्या किंवा इंजेक्शन घेण्यासाठी सुचवलं गेलं नाही. मला पाठदुखीचा खूप त्रास होता. आयुष हॉस्पिटल जयसिंगपूरमध्ये दाखवलं. त्यांनी त्यावर मला सर्जरीचा सल्ला दिला. त्यामुळे मी आज साधारणपणे 90% पर्यंत रिलीफ